असं हे अशा प्रकारे गवाराची भाजी रेडीच होत आहे। आता थोडंसं मी पाणी शिंपडून अगदी थोडंसंच पाणी टाकून वरती झाकण करणार आहे। गवाराच्या भाजीला ॲक्च्युली जितकं ड्राय करू तितकी चविष्ट लागते, पण मी तुरीची डाळ जास्त ॲड केलेली आहे कारण आहोंना आवडते त्यासाठी। मग आता थोडंसं पाणी टाकून थोडंसं झाकून ठेवल्यावर डाळ ही छान शिजून येईल। असं मस्तपैकी गवार सणसणीत झणझणीत तयार झालं आहे। मला तिखट पदार्थ जास्त आवडतं, मी जास्त प्रमाणात तिखट खाते, त्यामुळे यात हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्हीचा समावेश केलेला आहे। मुलांसाठी सेपरेट फिक्कं असं जेवणही तयार केलं आहे। तसंही माझ्या मुलांना तिखट खायची सवय आहे, पण वयामानानुसार जास्त प्रमाणात मी त्यांना देत नाही। असं सगळं असं छान मस्त भाजी तयार झालेली आहे। आता गरमागरम पोळ्या लाटून घेते आणि त्यानंतर वरण आणि गरम गरम भाताचा कुकर चढवते, एवढंच। आणि बाकी सगळं काही सिंपल जेवण तयार आहे। संध्याकाळी डाळ चकुल्या म्हणजेच वरणफळ आणि डाळबट्ट्या हा बेत आहे आमच्या घरी।